प्राधान्य देत त्यांनी एक आदर्श उपक्रम राबवला आहे। आज सकाळपासूनच संपूर्ण वॉर्डमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। रस्ते, गटारे, सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई करून स्वच्छ वॉर्डाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला। यासोबतच आज राम मंदिर प्राण प्रतिष्ठान सोहळा ही श्रद्धा आणि भक्तीच्या वातावरणात पार पडला। वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टी न करता समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा आदर्श नगरसेवक संभाजी शिंदे यांनी घालून दिला आहे। असा वाढदिवस जो केवळ वैयक्तिक आनंदाचा नाही तर समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे। प्रतिनिधी निधी उमराने सोबत बदलापूर न्यूज चॅनल बदलापूर। नमस्कार बदलापूरकर, बदलापूर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपल्या सोबत आहेत संभाजी शिंदे सर। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी राम मंदिरचं प्राण प्रतिष्ठान सोहळा ठेवला होता। सर काय म्हणाल, आज तुमचा वाढदिवस आहे, तुम्ही राम मंदिरचं प्राण प्रतिष्ठान सोहळा ठेवला, कसं वाटतंय तुम्हाला? मी माझा वाढदिवस कधी सेलिब्रेट करत नाही, जास्त असा मोठा म्हणजे गाजावाजा किंवा गवगवा किंवा काही कार्यक्रम ठेवून करत नाही। तर मी काहीतरी उपक्रम करण्याचा प्रयत्न करतो। मी एक विकासात्मक उपक्रम करतो आणि दुसरे आध्यात्मिक उपक्रम करतो। मी आज या ठिकाणी सकाळी स्वच्छता अभियान राबवलं। आमच्या नगरपालिकेचे आरोग्य सभापती किरण भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही त्या याचं उद्घाटन केलं। सकाळी स्वच्छता अभियान केलं। संपूर्ण वॉर्डामध्ये आज आम्ही पूर्ण वॉर्ड स्वच्छ केलेला। आमचा प्रभाग क्रमांक 14 कुळगाव बदलापूर शहरातला एक स्वच्छ प्रभाग करण्याच्या संकल्पनेतनं आम्ही संपूर्ण वॉर्डाची आज स्वच्छता केलेली आहे। त्याच्यामध्ये आम्ही रोड स्वीपर्स, रोड वॉशिंग आणि त्याच्याप्रमाणे सगळा म्हणजे कचरामुक्त वॉर्ड करण्याचा संकल्प आम्ही जो केलेला आहे त्याची सुरुवात आज आम्ही केली आणि आज संपूर्ण वॉर्ड स्वच्छ केलेला आहे। त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी श्री प्रभू रामचंद्राच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे। प्रभू रामचंद्राचं मंदिर आम्ही तयार केलं आहे। अयोध्येमध्ये ज्यावेळेला प्रभू रामचंद्रांचं मंदिरांचं त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली त्या दिवशी आम्ही या ठिकाणी संकल्प सोडला होता की या प्रभागामध्ये ही आमची जी मोकळी जागा आहे, माझी जी मोकळी जागा आहे, स्वतःचा भूखंड आहे, त्याच्यामध्ये आम्ही एक राम मंदिर छान बांधू। कारण या परिसरामध्ये कात्रप परिसरात राम मंदिर नाही। तर त्या अनुषंगाने आम्ही ते काम चालू करून आम्ही आत्ता हे काम पूर्ण करून आज या ठिकाणी प्रभू रामांच्या दरबाराची स्थापना झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आज प्रभू रामचंद्राचं सुंदर असं मंदिर या परिसरामध्ये बांधलेलं आहे। एक आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्याच्या अनुषंगाने आम्ही हे मंदिर बांधलं आहे। मर्यादा पुरुषोत्तम राम हे आमच्या सगळ्यांचं दैवत आहे, हिंदू धर्माचं दैवत आहे आणि त्या दैवताची या ठिकाणी पूजा करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याप्रमाणे आचरण करण्याच्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी या परिसरामधलं एक वातावरण आध्यात्मिक करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नातनं ह्या मंदिराची आम्ही आज या ठिकाणी स्थापना केलेली आहे। आणि प्रभू रामचंद्र, जानकी, प्रभू लक्ष्मण आणि त्याचप्रमाणे हनुमान यांच्या राम दरबाराचं आम्ही या ठिकाणी मंदिर, अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे। आज सकाळपासून तर प्राण प्रतिष्ठान सोहळा पार पडला, मग आता संध्याकाळी काय काय कार्यक्रम या ठिकाणी? संध्याकाळी एक सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, राम दरबार आहे या ठिकाणी आहे। उत्तर प्रदेशामधनं काही जसे अयोध्येमध्ये राम दरबार भरतात तसा एक राम दरबार या ठिकाणी आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी एक महाप्रसाद आम्ही आयोजित केलेला आहे आमच्या परिसरातल्या नागरिकांसाठी, या प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी महाप्रसाद आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि राम दरबारचा कार्यक्रम आज संध्याकाळी या ठिकाणी होणार आहे। प्रभू रामचंद्राची भजनं त्याच्यामध्ये होणार आहेत। खूप खूप धन्यवाद आणि बदलापूर न्यूज चॅनलतर्फे तुम्हाला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा। धन्यवाद मॅडम, थँक्यू।